चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. सामन्याला सुरुवात होती. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बघा निर्धार चेंडूची सांगता होते. काय चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही. या चेंडूवर धीरज निळके याला निर्धार चेंडूची सांगता होते. वैभव आणि निलेश धीरज अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. आणि गोलंदाजी मार्कवर प्रवीण परेड. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल तो मिडऑफच्या दिशेला शतरक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती मात्र एक धाव. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर वर्सेस साई कृपा राजावली यांच्यामध्ये हा सामना होतोय. प्रवीण परेड गोलंदाजी मार्कवर. सकाळच्या सत्रामध्ये काय चांगली फलंदाजी केलेली होती या गोलंदाजाने. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये विचार करायला गेला तर एकच धाव ही धावफलकावर लागली गेली. 2 बॅटर आपण बघतोय धीरज आणि वैभव अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रवीण परेड गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता पण तो फटका फसला. शतरक्षक येतो त्याच्या खाली आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय साई कृपा राजावली संघाला. वैभव सोळे बॅक टू द डगआउट. धावसंख्या 1. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजे महेश वारात. नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडलेला आहे साई कृपा राजावली संघ. पहिल्या 4 चेंडूमध्ये जर विचार करायला गेला तर एक धाव देऊन एक चांगला फलंदाज बाद केलेला आहे गोलंदाज प्रवीण परेड यांनी. पुढचा चेंडू आपल्या पहिल्या षटकातला. यापुढचा चेंडू ब्लॉक हाल मध्ये टाकला होता. चेंडू यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. काही षटक हादरला आहे बघा मैदानामध्ये. सन्माननीय पद्मजी शलगा साहेबांचे आगमन झाले त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाची जे 4थ्या क्रमांकाचा कॅश प्राईज आपल्याला स्पॉन्सर झालेला आहे. त्यानंतर योगेश गुडगुस यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. लोक पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लावलेल्या आहेत त्या धावफलकावर. त्या म्हणजे 3 धावा. 2 षटकाचा सामना संघाच्या. कमीत कमी 20 धावा तरी धावफलकावर लावणं हे खूप गरजेचं आहे. किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते. डॉट डिलिव्हरी जर विचार करायला गेला या 2 षटकामध्ये आतापर्यंत 1 षटक झालेलं आहे आणि 1 चेंडू टाकून झालेला आहे. 4 चेंडू हे डॉट चेंडू आहेत. बघा पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्येला पूर्णविराम लावलेला आहे. 4 धावा ह्या धावफलकावर स्थिर झाल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिला चेंडू वाईट. त्याच्यानंतर 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिला. 1 धाव पूर्ण केली गेली. बघा फुलटॉस चेंडू होता परंतु फुलटॉस चेंडूचा काय पुरेपूर फायदा उठवता आला नाही धीरज निळके याला. धावसंख्या 5 धावा. अजूनपर्यंत या षटकामधले 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे साई कृपा राजावली संघाच्या इनिंग मधले 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील. हो क्लीन बॉल झालेला आहे.
महेश वारात बॅक टू द डग आउट. धाव संख्या 5. काय चेंडू होता, तेच तर्रार चेंडू आणि या तेंजूने चारोखाली चित्त केलेले आहेत महेश वारात याचे. धाव संख्या 5 धावा. धनराज सोनकर हा फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी. फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांचा विचार करायला गेला तर 5 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. किरण काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, अप्रतिम गोलंदाजी मानावी लागेल. यापुरता चेंडू बिग हिट केलाय, बॉल जातोय लॉगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. आता मात्र धाव संख्या 11 झालेली आहे. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर जर मोठा धावा आल्या, फटका आला तर नक्की सन्मानजनक धाव संख्या होऊ शकते. बघूया काय होतंय. यापुढचा चेंडू फुल टॉस होता परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली, करत नाही चुकी. अशा प्रकारे फलंदाज बाद होताना दिसतंय. पंचांकडून इशारा येतो. इशारा क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11 आणि 12 धावांचं लक्ष असेल सामना जिंक